परिसर अभ्यास इयत्ता 3री। पाठ 2. अबब, किती प्रकारचे हे प्राणी. बाळांनो, या पाठाच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला या पाठामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती मिळवायची आहे. चला तर मग पाहूया हे पहिलंच चित्र. या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्राणी आणि पक्षी दिसतात, हो ना. आता ह्या प्राणी आणि पक्षी जे आहेत ह्या वेगवेगळ्या प्राण्यांची तुम्हाला वैशिष्ट्ये सांगायची आहेत. उदाहरणार्थ ही आहे मैना किंवा साळुंखी. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही खूप सुरेल आवाजात गाते. तर अशा प्रकारे या सर्व प्राण्यांची वैशिष्ट्य तुम्ही ओळखायची, सांगायची आहेत. पुढे पहा, सांगा पाहू. आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी. आता आकाशात उडणारे म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं लिहायची. पाण्यात राहणारे प्राणी म्हटल्यावर आपण पटकन मासा सांगतो, पण माशाप्रमाणेच इतरही अनेक प्राणी पाण्यात राहतात. या सर्वांची नावं तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर काळ्या रंगाचे प्राणी आणि बेरंगी प्राणी, खूप मोठे प्राणी आणि अगदी चिंटुकले प्राणी. तर या सगळे प्राणी तुम्हाला जे आठवतील त्यांची नावं तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर बघा, आमचा संचार कुठे असतो. संचार म्हणजे फिरणं. आता हा गरुड. गरुड कुठे फिरतो? गरुड आकाशात उडतो. गाय जमिनीवरती चालते आणि मासा पाण्यात पोहतो. तसंच आणखी एक प्राणी सांगते मी तुम्हाला, आपल्या घरामध्ये आढळतो आपल्याला, पाल. आता ही पाल कुठे फिरते? भिंतीवरती किंवा छतावरती फिरते. तर असे वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी संचार करतात, फिरतात. आता हे प्राणी पहा, बगळा, मोर आणि म्हैस. बगळा असतो शुभ्र पांढरा, मोर असतो रंगीबेरंगी आणि म्हैस काळी. तर असे प्राण्यांचे वेगवेगळे रंग असतात. आणखी वैशिष्ट्य, प्राणी आकाराने कसे असतात बघा. आम्ही आकाराने लहान मोठे. आता हे जर आपण प्राणी पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, प्राणी आकाराने लहान मोठे असतात. आता हे आपल्या घरात आढळणारा प्राणी झुरळ आणि मुंगी, हे आकाराने खूप छोटे असतात. पण जर आपण घोडा पाहिला तर आकाराने मोठा असतो. खारुताई पिटुकली असते. शेळी किंवा बकरी थोडीशी आकाराने मोठी असते. तर असे प्राण्यांचे आकारसुद्धा वेगवेगळे असतात. आता इथे तुम्हालाच पुन्हा प्रश्न विचारला आहे, सांगा पाहू. खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते आणि संथ गतीने जाणारे प्राणी कोणते? तुमच्या डोळ्यासमोर लगेच लहानपणापासून ऐकलेली गोष्ट आली असेल, ससा आणि कासवाची, हो ना. वेगाने धावणारा ससा, संथ गतीने चालणारं कासव. तर असे आणखीही प्राणी आहेत वेगाने धावणारे, संथ गतीने. त्यांचीही नावं तुम्ही आठवून ठेवा. आणखी प्राण्यांचं वैशिष्ट्य बघा, आमची हालचाल वेगवेगळी. आता सगळेच प्राणी एकसारखेच हालचाल करीत नाहीत. तुम्ही पिटुकली खार पाहिली. खार कशी तुरू 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 पळते, सरसर झाडावर चढते. आपल्या इवल्या इवल्या पुढच्या 2 पायात अन्न असेल ते पकडते आणि ते तोंडाने खाते. खार कशी असते? चपळ असते खूप. त्या उलट जर आपण हत्ती पाहिला तर हत्तीचं शरीर अवजड असतं, गडबंब असतो हत्ती. त्याचे पाय जाडजूड असतात आणि हत्ती त्यामुळे मोठा असतो. त्यामुळे हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. पण जर आपण हरीण पाहिलं तर हरणाचे पाय बारीक असतात आणि त्यामुळे ते वेगाने धावते. बेडूक पाहिलात तर बेडकाचे मागचे पाय लांब असतात पुढच्या पायांपेक्षा. त्यामुळे तो टुनटुन उड्या मारीत चालतो किंवा टुनटुन उड्या मारतो. ते त्याला सहजपणे जमतं उड्या मारणं. अशा प्रकारे वेगवेगळे प्राणी
वेगवेगळ्या प्रकारे हालचाली करतात. आता सांगा पाहू, आपण गाय का पाळतो? तुम्हाला माहिती आहे, गाय आपण दुधासाठी पाळतो. त्याशिवाय गायीचे आणखी काही उपयोग आहेत? असे आणखी उपयोगी पडणारे प्राणी सांगा. त्यानंतर घरात उंदीर आणि ढेकूण असतील तर आपल्याला का आवडत नाहीत? आवडतात का तुम्हाला घरात उंदीर? किंवा अंथरुणात जर ढेकूण झाले तर नाही आवडत. का आवडत नाही ते तुम्ही सांगा. आता आम्ही उपयोगी, आपल्याला माहिती आहे आपण काही प्राणी पाळतो घरात. का पाळतो? बरेचसे प्राणी आपल्या उपयोगी असतात म्हणून आपण ते पाळतो. आपण प्रेमाने ते प्राणी पाळतो. कुत्रा पाळला, कशासाठी पाळतो? कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरंसुद्धा पाळतात, पण मांजर पाळल्यामुळे आपल्या घरात उंदीर येत नाहीत, त्यामुळे मांजरं पण आपण पाळतो. त्यानंतर गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात. दुधासाठी आपण हे प्राणी पाळतो. काही जण कोंबड्या पाळतात. कोंबड्यांचं मांस मिळतं, अंडी मिळतात. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्राणी आपल्या वेगवेगळ्या उपयोगासाठी आपण पाळतो. बैल शेतीच्या कामात मदत करतात. गाडीला जुंपलं तर बैल ओझंसुद्धा वाहतात. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे यांचाही वापर करतात, म्हणजे घोडा किंवा गाढव पाळतात ओझी वाहण्यासाठी. आता हे जे प्राणी आपण पाळतो, या प्राण्यांची आपण निगा राखतो, त्यांची काळजीसुद्धा घेतो. कशी काळजी घेतो आपण? तर त्यांना वेळच्या वेळी खाऊ पिऊ घालतो. एखादा बैल, गाय, म्हैस आजारी पडली किंवा कुत्रासुद्धा आजारी पडला तर आपण काय करतो? त्याला लगेच औषधोपचार करतो. आणि म्हणून हे पाळलेले प्राणीसुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम करतात. या प्राण्यांचा आपल्याला लळा लागतो. त्यानंतर असे काही प्राणी आहेत, त्यांना म्हटलंय घरघुशे. घरघुशे म्हणजे काय? आपल्याला नको असतात ते प्राणी तरीही आपल्या घरात घुसतात. काही प्राणी नको असतात तरी घरात घुसतात. असे प्राणी कोणते? तर उंदीर आणि घुशी. उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तूसुद्धा कुरतडतात. ते निराळेच, म्हणून यांना म्हणतात घरघुशे प्राणी. घरात ढेकूण होतात. ते ढेकूण आपले रक्त शोषतात. कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात, म्हणून आपण अधूनमधून संपूर्ण घर स्वच्छ करतो. घरातली जळमटं काढून टाकतो, कोळी बाहेर टाकतो, तरीसुद्धा पुन्हा पुन्हा ते कोळी आपल्या घरात येतात. त्यानंतर आणखी एक घरघुशा आपल्याला नको असलेला प्राणी म्हणजे कोणता? डास. आता हे डास, माशा, चिलटं, झुरळं हे सुद्धा प्राणी आपल्याला नको असतात तरीही ते आपल्या घरात येतात आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व असते, कारण हे प्राणीसुद्धा निसर्गाचा एक भाग आहेत. भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले. आता कोणत्या प्रकारे आपण गट पाहिले प्राण्यांचे? तर पुन्हा एकदा आपण बघूया. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणारे प्राणी, संचार करणारे वेगवेगळ्या ठिकाणी प्राणी, वेगवेगळ्या रंगाचे प्राणी, वेगवेगळ्या आकाराचे प्राणी, वेगवेगळी हालचाल करणारे प्राणी, उपयोगी प्राणी, घरघुशे म्हणजे आपल्याला नको असलेले प्राणी, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि त्यांचे गट आपण पाहिले. वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात ना, त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात. वैज्ञानिक म्हणजे शास्त्रज्ञ. आता हे शास्त्रज्ञ प्राण्यांचा विचार कोणत्या गटात करतात ते आपण पाहूया. इथे आता काही हे प्राणी दिलेत. ह्या प्राणी त्यांचा एक गट केला आहे, तो कोणता बघा? आमची पिल्ले दूध पितात. आता गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्लं आईचं दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात आणि त्यांना बाह्य कर्ण असतात. बाह्य कर्ण म्हणजे त्यांचे कान. आपल्या माणसाचे सुद्धा बघा कान कसे बाहेर असतात की नाही, दिसतात आपल्याला,
तसेच ह्या प्राण्यांचे सुद्धा कान बाहेरच्या बाजूला असतात. आता हे कुत्र्याचे कान बघा, हे बघा कान इथे या चित्रात पण आपल्याला या बकरीचे दिसत आहेत. गाईचे कान दिसत आहेत आपल्याला. ह्याला बाह्य कर्ण म्हणतात, बाहेरच्या बाजून असलेले. ज्या प्राण्यांची पिल्लं दूध पितात असे हे प्राणी आहे, त्यांचं एक वैशिष्ट्य सांगितलं आहे, म्हणजे त्यांना बाह्य कर्ण असतात. आणखी एक गट शास्त्रज्ञ ज्याचा अभ्यास करतात. आम्ही उडतो. आता उडणारे म्हणजे कोण? पक्षी. पक्ष्यांना 2च पाय असतात. त्यांचं वैशिष्ट्य काय? उडणाऱ्या प्राण्यांचं 2च पाय असतात आणि उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. आता तुम्हाला माहिती आहे, कोंबडी आपल्याकडे पाळतो आपण. ही कोंबडी गरुडासारखी उडू शकेल का सांगा? नाही. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो. उडाला की बराच काळ तो आकाशात फिरत राहू शकतो. गरुड, घार हे प्राणी खूप उंच उडतात. याच्या उलट कोंबडा थोडासा उंच उडतो आणि लगेच खाली येतो. मोरासारखा प्राणीसुद्धा त्याचा मोठा पिसारा असल्यामुळे तोसुद्धा उंच उडू शकत नाही. तर असे वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. आम्ही पाण्यात राहतो. आता पुढचा प्राण्यांचा गट सांगितला आहे. आम्ही पाण्यात राहतो. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना परं असतात. परं असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता येते. आता हा माशाचा परं, आपण पंख म्हणतो. ह्या परामुळे माशाला पाण्यामध्ये पोहता येतं किंवा हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात. असं बारीक 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 दिसणारा जो चकचकीत दिसतात ना, हे माशाचे खवले. आता माशा इथे माहीत आहे का तुम्हाला? असं म्हटलंय, माशाच्या डोळ्याच्या मागे कल्ले असतात. हा माशाचा डोळा, या डोळ्याच्या मागच्या बाजूला हा जो भाग आहे इथे, याला म्हणतात कल्ले माशाचे. आणि ह्या कल्ल्यांमुळे मासा श्वासोच्छ्वास घेऊ शकतो. आपण जसं नाकाने श्वास घेतो तसा मासा त्याच्या कल्ल्याने श्वासोच्छ्वास घेतो. पुढचा गट आहे, आम्ही सरपटतो. सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर सुद्धा माशाप्रमाणेच खवले असतात. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात. ते खूपच आखूड असतात. सापाला मात्र पाय नसतात. आपल्याला माहिती आहे, साप, गांडूळ यांना पाय नसतात. आता पुढचा प्राण्यांचा वर्ग केला आहे, गट केला आहे, तो म्हणजे कीटक. फुलपाखरांनाही पंख असतात, पण फुलपाखराला पक्षी म्हणत नाही, ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने खूप लहान असतात. आणि कीटकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पंख आहेत आणि 6 पाय असतात. कीटकांना 6 पाय असतात. पक्ष्यांना पंख असले तरी 2च पाय असतात. कीटकांना मात्र पंख आणि 6 पाय असतात. म्हणून 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. आणि म्हणून फुलपाखरू हा कीटक वर्गातला प्राणी आहे. याशिवाय डास, माशा, झुरळं हे सुद्धा कीटक आहेत. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी, त्याची माहिती इथे दिली बघा. हे कोण आहे सांगा? वटवाघूळ. आता हे जे वटवाघूळ आहे, या वटवाघळाला सुद्धा पंख असतात, पण त्याच्या अंगावर पिसं नसतात. वटवाघळाला पिसं नसतात. त्याची पिल्लं आईचं दूध पिऊन वाढतात. मगाच आपण आईचं दूध पिऊन वाढणारे प्राणी पाहिले, तसंच या वटवाघळाची सुद्धा पिल्लं आईचं दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबड्या यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. हा प्राणी वटवाघूळ हा पंख असले तरी पक्षी नाही. त्याचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो. जरा डोके चालवा. पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल? कोणत्या गटात? बघा, घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश. आता आमची पिल्ले दूध पितात. आता घुबड, घोरपड आणि मांजर यातलं कोणता प्राणी दूध पिणाऱ्या गटात लिहाल? बरोबर आहे, मांजर.
तसंच आम्ही उडतो मध्ये ह्या वरच्या 3 प्राण्यांपैकी जो प्राणी तुम्हाला वाटतोय तो इथे लिहायचा. आम्ही सरपटतो. आता सरपटणारा प्राणी कोणता? घोरपड. तर ह्या प्राण्यांची नावं इथे लिहून हा तक्ता पूर्ण करा. ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यातही वेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगळेपणालाच प्राण्यामधील विविधता असे म्हणतात. विविधता म्हणजे वेगळेपणा. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात की तुम्ही ही माहिती जरूर मिळवा आणि वाचा. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती पाहिली. आता पाठाच्या शेवटी आपण काय शिकलो या भागामध्ये या पाठातील महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. हा पाठ ऐकून झाल्यानंतर तुम्ही पुस्तकातील धडाही वाचा आणि त्याखाली दिलेला हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवून पूर्ण करा.